आता हातामध्ये जल घ्यायचं, पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 दाणे अक्षता टाकायच्या आणि प्राण प्रतिष्ठेचा संकल्प करायचा. अस्य शिवे प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरा ऋषयः ऋग्यजुस्सामाथर्वाणि छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्तिः क्रों कीलकम् अस्यां मृण्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. हातातील पाणी आणि अक्षता ताम्हाणामध्ये सोडून द्यायचं. आपला उजवा हात गणपतीच्या हृदयापाशी लावायचा आणि आपल्या स्वतःच्या हृदयाला आपला डावा हात लावून ठेवायचा आणि जे मंत्र म्हणतोय हे मंत्र आपण म्हणायचे. शक्य असेल तर म्हणायचे, अन्यथा ओम हा जप मनामध्ये करत राहायचा. ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं आहा क्रों ह्रीं आं हंसस्सोऽहम् अस्यां मूर्तौ प्राणयः प्राणाः ॐ आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं आहा क्रों ह्रीं आं हंसस्सोऽहम् अस्यां मूर्तौ जीवय्य स्थितः ॐ आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं आहा क्रों ह्रीं आं हंसस्सोऽहम् अस्यां मूर्तौ सर्वेन्द्रियाणि वाङ्मनः त्वक्चक्षुः श्रोत्रजिह्वाग्राणपाणिपादपायूपस्थानि यहैवागत्य सुखं तिष्ठन्तु स्वाहा. अस्यै प्राणाः प्रतिष्ठन्तु, अस्यै प्राणाः क्षरन्तु च, अस्यै देवत्वम् अर्चायै महामहेति शकश्चन. हातामध्ये पाणी घ्यायचं आणि संकल्प म्हणायचा. अस्या मूर्तौ गर्भाधानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थं 15 वारं प्रणवावृत्तीः करिष्ये. पाणी सोडून दिलं, परत गणपतीच्या हृदयापाशी हात लावून ठेवायचा आणि ओम या मंत्राचा 15 वेळेला उच्चार सावकाशपणे करायचा. ओम 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 ओम. आता एक दुर्वाची काडी घ्यायची, तिला तूप लावायचं आहे आणि त्यांनी देवाच्या डोळ्याला त्या दुर्वाच्या काडीने ते तूप लावायचं. ओम नमो भगवते जगच्चक्षुसूर्याय नमः. गणपतीच्या उजव्या डोळ्याला पहिल्यांदा तूप लावायचं, मग डाव्या डोळ्याला लावायचं आणि ती काडी ताम्हाणामध्ये विसर्जन करायची. आता या प्राणशक्तीचं ध्यान करायचं. रक्ताम्बोधिस्तपोतोल्लसदरुणसुरोजादिपराब्जैः पाशङ्कोदण्डविक्षुभवमुतगणं पञ्चमङ्गुशं पञ्चबाणान् बिभ्राणासुप्रपालं त्रिनयनवसिता पीनवक्षोरुहाढ्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्तिः परानः. प्राणशक्त्यै नमः. ध्यायामि प्राणशक्त्यै नमः. नमस्कारं समर्पयामि. आता या प्राणशक्तीची आपल्याला पूजा करायची. एक फूल घ्यायचं आहे, गंधामध्ये ते बुडवायचं, अक्षरामध्ये पण बुडवायचं, त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि मूर्तीच्या पायावरती ते फूल व्हायचं. ओम प्राणशक्त्यै नमः. समस्तोपचारार्थे गंध अक्षत पुष्पम हरिद्रा कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्ये समर्पयामि. नमस्कारं समर्पयामि. प्राणशक्त्यै नमः. हातावरून दोनदा पाणी सोडायचंय. धूपं समर्पयामि.
प्राणशक्त्यै नमः दीपं समर्पयामी. आता या प्राणशक्तीला एक नैवेद्य दाखवायचा असतो. कोणतंही तुटणारं फळ हे असं तोडायचं मधनं, प्राणशक्तीला म्हणजे मूर्तीला दाखवायचं आणि ताम्हणामध्ये विसर्जन करायचं. ओम प्राणशक्त्यै नमः नैवेद्यं समर्पयामी. त्या ताम्हणामध्ये ठेवलेल्या फळावर थेंबर पाणी घालायचं. एतत्ते नैवेद्यं समर्पयामी. अक्षता हातामध्ये घ्यायच्या, मूर्तीच्या पायावर व्हायच्या. प्राणशक्त्यै नमः मंत्राक्षतां समर्पयामी. नमस्कारं समर्पयामी. अनेन कृतपूजनेन अग्निउत्तारणपूर्वक प्राणप्रतिष्ठापनाख्येन कर्मणा श्री प्राणशक्तिः प्रीयताम्. हातावर एक पळीभर पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं.